प्रायोजक आहेत IIB. नीटच्या टेन्शनला करा गुड बाय. महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारे IIB आता नांदेड, लातूर नंतर पुण्यातही. महाविकास आघाडी सरकारचं काउंटडाऊन सुरू. शिंदे गटाकडून पाठिंबा काढला जाण्याची शक्यता. 16 आमदारांना अभय मिळाल्यानं हालचालींना वेग. येत्या 11 जुलैपर्यंत बंडखोर आमदारांवर कारवाई नाही. सरकारच्या वकिलांची सुप्रीम कोर्टात हमी. कोर्टाकडून 6 पक्षकारांना नोटिसा. कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या विचारांचा विजय असल्याचं शिंदेंनी केलं स्पष्ट. अविश्वास प्रस्तावावरून घटना तज्ज्ञांमध्ये मतमतांतर. बापटांच्या मते सरकारला 11 तारखेपर्यंत धोका नाही, तर निकम म्हणतात 14 दिवसात सरकारचा दिएड. शिंदे गटातील 9 मंत्र्यांची खाती काढली. मुख्यमंत्र्यांकडून खात्यांचं फेरवाटप. जनहिताची कामं अडकू नये म्हणून निर्णय. संजय राऊतांची उद्याच्या ईडी चौकशीला दांडी. मान कापली तरी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही. राऊतांचं रोखठोक ट्विट. आणि दुष्काळी बीड जिल्ह्यात पावसाचं धुमशान. नद्या नाल्यांना पूर, तर मुंबई पाठोपाठ ठाण्यामध्येही आजपासून पाणी कपात. नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. शिंदे गटात शिवसेनेचे अनेक आमदार सहभागी झालेले आहेत. दिवसेंदिवस शिंदे गटात सामील होणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच आता शिंदे गटाच्या संपर्कात आणखी 2 आमदार असल्याची माहिती मिळते. आज रात्री गुवाहाटीला ते आमदार रवाना होऊ शकतात. आणि या दोन्ही आमदारांची नावं अजूनही गुलदस्त्यात असली तरी दोन्ही आमदार ठाकरे घराण्याच्या जवळचे असल्याची माहिती मिळते. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. त्यामुळे आता शिवसेनेला आणखीन एक मोठा धक्का मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आणखी 2 आमदार हे गुवाहाटीच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळतंय. न्यूज 18 लोकमतला ही सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. तर ठाकरे घराण्याच्या जवळचे आमदार इथे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकं कोण जाणार अशी चर्चा इथे सुरू झालेली आहे. सुनील प्रभू, रवींद्र वायकर, अनिल परब आणि सुनील राऊत अशी नावं सध्या चर्चेत आहेत. आणि त्यामुळे आता हे 2 आमदार नेमके कोण आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, आपण पाहतोय शिवसेनेचे एकतर आधीच एवढे आमदार शिंदे गटात सामील झालेले आहेत आणि आता ठाकरे घराण्याचे आणखीन जवळचे 2 आमदार गुवाहाटीच्या मार्गावर असल्याचं कळतंय. काय सविस्तर अपडेट? नक्कीच ज्या पद्धतीनं आजचा कोर्टाचा निकाल आपण पाहिला असेल किंवा ज्या आमदारांवरती बडतर्फीची किंवा त्यांचं डिस्क्वालिफिकेशन होण्याची जी टांगती तलवार होती ती बऱ्यापैकी दूर झालेली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि या प्रयत्नामध्ये शिंदे सरकार असताना एकदम शिंदे गट जो आहे या गटाने आणखीन कंबर कसलेली आहे. जी माहिती शिंदे गटातून मिळते त्यानुसार आणखीन 2 आमदार जे आहेत ते शिंदे गटाच्या संपर्कामध्ये आहेत. आणि लवकरच हे आमदार जे आहेत ते गुवाहाटीला रवाना होतील असं देखील सांगितलं जाते. हे आमदार कोण आहेत, काय आहेत याबद्दल त्यांचं नाव सांगण्यात आलेलं नाहीये. पण लवकरच त्यांनी असे संकेत दिलेले आहेत की जे आता आमदार येतील, 2 आमदार येतील, त्यांचे चेहरे पाहून सगळ्याच जे शिवसेनेचे मोठे नेते आहेत जे दावे करत होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर चेहरे पाहण्यासारखे होतील असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. हे दोन्ही जे आमदार आहेत ते शिवसेना म्हणजे एकंदरीतच सेनेला मोठा धक्का मिळण्याची शक्यताच इथे वर्तवण्यात येते. अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्रात सत्तांतराच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या 16 आमदारांना अभय दिल्यानंतर आता शिंदे गटाकडून आक्रमक रणनीती आखत मविया सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचं समोर येत आहे. महाविकास सरकार अल्पमतात असल्याचं शिंदे गटाकडून आधीच कोर्टामध्ये दाखल याचिकेच्या सारांशामध्ये सांगण्यात आलं होतं.
आता कोर्टाकडून शिंदे गटाला दिलासा मिळाल्यानंतर थेट सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला जाण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे भाजपकडून देखील या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या असून भाजप आमदारांना मुंबई न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचं फायनल काउंटडाऊन सुरू झाल्याचं स्पष्ट होतंय। त्यामुळे राज्यातील कोणत्याही क्षणी सत्तांतराची प्रक्रिया आता सुरू होऊ शकते। तर आपण पाहतोय मविया सरकारचं एकंदरीतच फायनल काउंटडाऊन खरं तर सुरू झालंय असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण भाजपकडून भाजपच्या गोटात देखील आता हालचाली वाढलेल्या आहेत। भाजपच्या आमदारांना मुंबईमध्येच राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष आता सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलाय। शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। बंडखोरी केलेल्या 16 आमदारांवर कारवाई करण्याबाबत सुप्रीम कोर्टानं थोडा वेळ दिला। सर्व आमदारांना पुढील 5 दिवसांमध्ये आपलं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे। आमदारांच्या याचिकेची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह शिवसेनेचे प्रतोद अजय चौधरी यांना नोटीस बजावली आहे। तसंच त्यांना 5 दिवसांमध्ये आपली बाजू मांडणारं प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले। न्यायालयानं या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 11 जुलैची तारीख दिली आहे। आमदारांना लेखी उत्तर देण्याची मुभा देण्यात आलेली आहे, तर 11 जुलैच्या संध्याकाळी 5:30 पर्यंत उत्तर द्यावं लागणार आहे। दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे एक प्रकारे एकनाथ शिंदे गटाला दिलासा मिळाला। या संदर्भात सुप्रीम कोर्टातील वकील राजसाहेब पाटील यांच्यासोबत आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी खास बातचीत केली आहे, पाहूयात। एकनाथ शिंदे यांच्या वतीनं याचिका करण्यात आली होती, त्यावरती अनेक महत्त्वाचे निर्णय आले। काय ते निर्णय हे जाणून घेऊया। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। सर, काय काय निर्णय आले या याचिकेवरती? माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे पिटिशनर आहे एकनाथ शिंदे गट त्यांना ही रिलीफ देण्यात आलेली आहे। आतापर्यंत जे त्यांचं सभासदत्व रद्द झालं होतं त्यावर कोणताही न्यायालयाने निर्णय घेतला नाही किंवा त्याला स्टे सुद्धा दिलेला नाही, पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सर्व पार्टीला नोटीस केली। हे सगळ्यात मोठी रिलीफ आहे, ॲडमिट केलं मॅटर। दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांना जी मागणी होती त्यांची सिक्युरिटी जे हार्म होण्याचे चान्सेस होते, त्यांना असं वाटत होतं की नेहमी सातत्याने आम्हाला धमक्या येतात, त्यावर सुद्धा इन्श्युअर केलं सुप्रीम कोर्टनं की जर त्यांच्या लाईफ, लिबर्टी आणि प्रॉपर्टी कुटुंब किंवा MLA असतील, त्यांचे रिलेटिव्ह असतील, त्यांना संरक्षण देण्याचं काम राज्य आणि केंद्र सरकारचं दोन्ही यांची जबाबदारी आहे असं म्हणून सांगितलं। आणि दुसरी गोष्ट, कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी बी सरकारने घेतली पाहिजे असं सुद्धा सांगितलं। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर यावर कोणी आत्ता जर इन बिटवीन काही झालं तर 24 तास माननीय न्यायालयाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहे, हे सुद्धा आश्वासन देण्यात आलेलं आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने 3 दिवस आणि 5 दिवस असं 2 पद्धतीचं टाईम दिलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जर अन्य कोणी येऊ इच्छित असेल या मॅटरमध्ये त्यांना सुद्धा 11 जुलै 5:30 वाजेपर्यंतचा टाईम आहे। तिसरी गोष्ट अशी आहे की जर सपोज दॅन इन बिटवीन काही घडतं तर ते कोर्ट त्याचं संज्ञान घेऊ शकतं। शिंदे गटाने जे पिटिशनर आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारची अशी प्रार्थना केलेली नाही, पण पिटिशनच्या दरम्यान कोर्टाच्या म्हणजे संज्ञान कोर्टाला असं याचिकेच्या माध्यमातून किंवा कॉमन नॉलेजच्या साठी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिलं की आमच्याकडे संख्याबळ आहे, आमच्याकडे मेजॉरिटी आहे, पण असं त्यांनी प्रार्थनेत किंवा प्रेयरमध्ये असं कुठं म्हटलेलं नाही। आणि म्हणजे अल्पमतात आहे असं जर म्हटलंय तर त्यांना विड्रॉल करण्याचा पत्र देखील द्यावं लागेल, ते होतं का? आणि जर होतं तर कायदेशीर बाजू काय म्हणते? माननीय न्यायालयात त्यांनी कोणत्याही प्रकारचं असं पत्र दिलेलं नाही जे की विधानसभा अध्यक्षांना किंवा उपाध्यक्षांना किंवा राज्यपालांना द्यावं लागतं, असं कोणतंही अनेक्षर त्यात जोडलेलं नव्हतं। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट दाससह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। दरम्यान शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील पाहूयात। जब तक एक नोटिस एक डिप्टी स्पीकर या स्पीकर के रिमूवल के लिए पेंडिंग हो, तब तक वो डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स की इशू नहीं डिसाइड कर सकते हैं। कोर्ट ने दूसरी साइड को टाइम फाइल करने का रिप्लाई फाइल करने का टाइम दिया है और इन द मीन टाइम ये कहा है कि हमारा समय जो आज एक्सपायर कर रहा था 5 बजे 27 को, वो रिप्लाई फाइल करने का टाइम 12 जुलाई तक एक्सटेंड का 12 या 11 वो आप चेक कर लीजिएगा, एक्सटेंड कर दिया गया है। और दूसरा जो 39 MLAs हैं, उनके फैमिली मेम्बर्स हैं एट्सेट्रा, उनकी लाइफ एंड लिबर्टी
को स्टेट गवर्नमेंट प्रोटेक्ट करेगी और स्टेट गवर्नमेंट ने अंडरटेकिंग भी दी है कि वो कर रही है और करेगी भी। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये शिवसेना नेते अजय चौधरी यांना नोटीस बजावण्यात आली आहे। त्यानंतर अजय चौधरी यांनी आम्ही कायदेशीर लढाई सुरूच ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय। सरकार अल्पमतात नाही, जर असेल तर ते सिद्ध करावं असंही चौधरी म्हणाले। त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहे शिवसेनेचे गटनेते अजय चौधरीजी। सर, मला एक सांगा की आज ज्याप्रमाणे निकाल लागला आहे, आमदारांना कुठे ना कुठे दिलासा दिला असा दावा केला जात आहे, काय मत आहे यावर? अर्थात ती कोर्टाची कारवाई आहे। सुप्रीम कोर्ट सक्षम आहे निर्णय घेण्याला आणि सुप्रीम कोर्टाने 12 तारखेपर्यंत जे थांबायला सांगितले आहे। अर्थात सुप्रीम कोर्टामध्ये जे काय निर्णय होईल तो 12 तारखेला होईल, 11 तारखेला होईल। तो आम्हाला आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती प्रतिक्रिया देऊ। परंतु भारतामध्ये सुप्रीम कोर्ट आपलं जे आहे ते अतिशय सक्षम आहे, अतिशय न्यायदानामध्ये किंवा चोख न्यायदानामध्ये त्यांची मती आहे। सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल त्यावेळी पाहू। दरम्यान एक मोठी बातमी येते, शिंदे गटाचं कोणत्याही पक्षात विलीनीकरण होणार नाही अशी शिंदे गटानं भूमिका स्पष्ट केलेली आहे। शिंदे गटाची विलीनीकरण न करण्याची भूमिका आता समोर आली आहे। त्यामुळे आता शिंदे गटासमोर कोणता पर्याय उपलब्ध असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। शिंदे गटानं कोणत्याही पक्षामध्ये विलीनीकरण होणार नाही असं स्पष्ट केलंय। विलीनीकरण न करण्याची भूमिका शिंदे गटानं घेतलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। त्यामुळे आता शिंदे गटासमोर जे काही आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांसमोर नेमका कोणता पर्याय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, खरं तर शिंदे गटानं आता एक भूमिका स्पष्ट केली आहे की कोणत्याही पक्षात त्यांचं गट विलीनीकरण होणार नसल्याचं कळतंय। आपण जर पाहिलं असेल तर एकनाथ शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे। एकनाथ शिंदे गटाचे कोणतेही आमदार 12 तारखेपर्यंत सस्पेंड होऊ शकत नाहीये। त्यामुळे हा एकनाथ शिंदे गटासाठी हा खूप मोठा दिलासा आहे। त्यामुळे येणाऱ्या 48 तासामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडतील त्या घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे गटाचे कोणतेही आमदार हे सस्पेंड होऊ शकत नाही। म्हणजे तुम्ही समजा उद्या राज्यपालांनी या ठिकाणी विशेष अधिवेशनाची मागणी केली आणि फ्लोर टेस्ट झालं तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचा कोणताही आमदार सस्पेंड होऊ शकत नाहीये। किंबहुना एकनाथ शिंदे गट हा कोणामध्येही विलीन होणार नाहीये। त्यामुळे आपल्याला जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्या माहितीनुसार एकनाथ शिंदे गटात बरं, तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय की शिंदे गट कोणत्याही पक्षामध्ये विलीनीकरण करणार नसल्याचं त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे आता शिंदे गटासमोर नेमका कोणता पर्याय असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान आणखीन एक मोठी बातमी, 11 जुलैच्या आत आता सरकार स्थापन करणार असल्याचा निर्णय झालाय। शिंदे गटाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय आणि लवकरच आमदार राज्यपालांची भेट घेणार असल्याचं कळतंय। बंडखोर आमदार हे मुंबईला रवाना होणार आहेत। न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात आधी ही बातमी दाखवली होती आणि आता न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून ही माहिती मिळते, लवकरच आमदार राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि 11 जुलैच्या आत सरकार स्थापन करणार असल्याचा निर्णय शिंदे गटाच्या बैठकीमध्ये झालाय। आजच खरं तर सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला। 11 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे, मात्र 11 जुलैपर्यंत या आमदारांवर कोणतीही कारवाई होणार नाहीये आणि त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। 11 जुलैच्या आत सरकार स्थापन करणार असल्याचं या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। तर शिंदे गटानं हा निर्णय घेतलेला आहे। 11 जुलैच्या आत सरकार स्थापन करणार असल्याची भूमिका आता शिंदे गटानं घेतलेली आहे। त्यांच्या बैठकीमध्ये तसा निर्णय झालाय आणि लवकरच हे सगळे बंडखोर आमदार म्हणजे शिंदे गटातले सगळे आमदार राज्यपालांची भेट घेणार आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, आजच सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आणि पुढची सुनावणी 11 जुलैला होणार आहे आणि आता त्याआधीच सरकार स्थापन करणार असल्याचं शिंदे गटाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला असल्याचं कळतंय। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर या शिंदे गट जो आहे, शिंदे गटाच्या गुवाहाटीमध्ये 3 बैठका झाल्या। त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा करण्यात आली ती म्हणजे सर्वप्रथम की या सर्व निकालानंतर कशा पद्धतीने आपली पुढची रणनीती काय असेल, या म्हणजे न्यायालयाचा निर्णय जो आलेला आहे 11 जुलैपर्यंत त्या निर्णयानंतर आपली पुढची रणनीती काय असेल त्यावर बैठक झाली।
यामध्ये आणखी एक मुद्दा महत्वाचा होता, तो म्हणजे राज्यपालांच्या भेटी संदर्भातला. कारण का 18 जुलैच्या आज शिंदे गटांना जो आहे तो नवीन सरकार स्थापन झालं तरच शिंदे गटाला दिलासा मिळेल मोठा, अन्यथा नंतर जे आहे त्या परत पोटवाऱ्या सुरू होतील आणि जितका वेळ वाढेल तितका वेळ शिंदे गटाला धोकादायक असेल. या पार्श्वभूमीवरती 11 जुलैच्या आतमध्ये राज्यपालांची भेट कशी घ्यायची, कोणत्या कारणावर घ्यायची, त्याला कायदेशीर आधार कसा असेल आणि या कायदेशीर आधारावरती जर आपण राज्यपालांची भेट घेतली, त्यांना पत्र दिलं, तर या सगळ्या पत्रांच्या आधारे महाविकास आघाडी सरकार जे आहे या सरकारकडे बहुमत कसं नाहीये हे सिद्ध आपल्याला कसं करता येईल आणि पुढची मग राज्यपाल त्यांची प्रक्रिया कशी सुरू करतील यावर देखील कायदेशीररित्या सर्व बैठकीमध्ये चर्चा झाली. आणि त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यपालांची भेट घ्यायची असेल तर मुंबईला जावं लागेल. मग सर्व आमदारांनी मुंबईला जायचं का एक विशिष्ट शिष्टमंडळ जाईल आणि ते राज्यपालांना त्यांची भेट घेतील आणि त्यांना त्यांचं पत्र देतील आणि सांगतील की इतके आमदार आमच्यासोबत आहेत, हे महाविकास आघाडीसोबत नाहीये, त्यामुळे सरकार आता अल्पमतात आहे, अविश्वास ठराव आमचा आहे. या पार्श्वभूमीवरती तुम्ही आता या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारला निमंत्रित करावं की त्यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे का आणि पूर्ण बहुमत असेल तर त्यांनी ते सिद्ध करावं, अन्यथा राज्यपालांनी आपला निर्णय घेऊन नवीन सरकार स्थापनेकरता आदेश द्यावेत. त्या पार्श्वभूमीवर तो सर्वस्वी राज्यपालांचा अधिकार आहे. तर ही सगळी प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण करता येईल आणि कायद्याच्या कचाट्यात आपण कुठे अडकू नये, जेणेकरून पुढे जर अजित, तुम्ही या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. याबाबत अधिकही अपडेट तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान येत्या 11 जुलैपर्यंत बंडखोर आमदारांवर कारवाई नाही अशी हमी सरकारच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात दिली आहे. यानंतर मविया सरकार कोसळणार का याची चर्चा सुरू झाली आहे. यावरून घटना तज्ज्ञांमध्ये मतमतांतर आहेत. ऐकूयात घटना तज्ज्ञ नेमकं काय म्हणत आहेत. सुप्रीम कोर्ट के आज के याचिके में एक दो अहम सवाल थे. जो शिंदे गट का कहना था कि डिप्टी स्पीकर ऑफ महाराष्ट्र असेंबली के खिलाफ हमने नो कॉन्फिडेंस लाए और इसलिए इस पे हमें वो डिस्क्वालीफाई नहीं कर सकते. लेकिन जहाँ तक डिप्टी स्पीकर यानी महाराष्ट्र गवर्नमेंट का ये कहना था कि 12 सदस्यों को हमने मेंबर्स को हमने डिस्क्वालीफाई कर दिया, उनको नोटिस हमने इशू कर दिए और उन नोटिस का जवाब उन्होंने 2 दिन के अंदर मांगा था. सुप्रीम कोर्ट के आज सुनवाई में किसी को रिलीफ तो मेरे ख्याल से नहीं मिला, लेकिन सुप्रीम कोर्ट ने बात कही है कि 11 तारीख तक वो रिप्लाई डिप्टी स्पीकर को दे सकते हैं. लेकिन जहाँ तक काउंटर एलिगेशंस थे महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से और 12 विधायकों की तरफ से, और इसीलिए सुप्रीम कोर्ट ने कहा कि महाराष्ट्र गवर्नमेंट के जो डिप्टी स्पीकर है और शिवसेना के जो प्रतोद है उनको हलफनामा कोर्ट में दर्ज करने के लिए कहा और इसकी पूरी सुनवाई 12 तारीख को होगी. दरम्यान 11 जुलैपर्यंत अविश्वास ठराव मांडता येणार नाही असं मत ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलंय. थोडक्यात तुम्हाला सांगतो, कारण आता सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो सुस्पष्ट आहे की जी नोटीस दिली होती कारण दाखवायची, डिस्क्वालिफिकेशन ज्यांचं झालं अशा सदस्यांना, ती मुदत त्यांनी वाढवून 11 जुलैपर्यंत नेली आणि ती जेव्हा 11 जुलैपर्यंत नेली पुढचं हिअरिंग पण 11 जुलैला होईल असं सांगितलंय आणि तोपर्यंत स्टेटस को येतो आणि त्यामुळे स्टेटस को याचा अर्थ आजची जी स्थिती आहे ती स्थिती ठेवावी लागते. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात विधानसभा बोलवून तिथे अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही अशी पोझिशन आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की विधानसभा बोलवण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे, सत्रांत करण्याचा अधिकार पण राज्यपालांचा आहे आणि डिझॉल्व्ह करण्याचा अधिकार पण राज्यपालांचा आहे. परंतु 163 कलमाखाली हा अधिकार त्यांना मंत्रिमंडळ आणि चीफ मिनिस्टर यांच्या सल्ल्यानुसार वापरावा लागतो. त्यामुळे जोपर्यंत उद्धव ठाकरे सांगत नाहीत तोपर्यंत त्यांना सत्र बोलवता येणार नाही. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं मंत्रिमंडळ आहे, त्यांना मंत्री बदलता येतात, नवीन नेमता येतात, सर्व करता येतं. जोपर्यंत त्यांचं ते अल्पमतात येत नाहीत, अल्पमतात ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि मग राज्यपाल दुसरी एखादी व्यक्ती आहे का की ज्याच्या मागे बहुमत उभं आहे हे बघतील आणि मग फ्लोअर टेस्ट होऊ शकते. फ्लोअर टेस्ट जी आहे ती सुप्रीम कोर्टाचा बोमाई केसचा निर्णय आहे की बहुमत आहे का नाही हे राजभवनमध्ये ठरवता येत नाही, सुप्रीम कोर्टात ठरवता येत नाही, राष्ट्रपती भवनात ठरवता येत नाही. ते फ्लोअर ऑफ द
हाऊसलाच ठरवावं लागतं. त्यामुळे बरोबर. जेव्हा केव्हा 11 तारखेनंतर 11 जुलै नंतर जेव्हा केव्हा विधानसभेचं सत्र चालू होईल त्यावेळी तिथे फ्लोअर टेस्ट होईल आणि मग त्यावेळी ठरेल की उद्धव ठाकरे राहतात का जातात. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर तरी कोणताही पक्ष सध्या बहुमत चाचणी करण्यास तयार होणार नसल्याचं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. कारण विधानसभा सुरू झाल्यास उपाध्यक्ष आमदारांच्या अपात्रतेची कारवाई सुरू करू शकतं असं आंबेडकर म्हणाले. त्यामुळे 11 जुलैपर्यंत तरी राज्यात काहीही घडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्याशी खास बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. उपाध्यक्षांचे अधिकार हे न्यायालयाच्या कक्षेमध्ये येत नाहीत अशा स्वरूपाचं एक आर्ग्युमेंट केलं आणि त्यानंतर आपण बघितलं की न्यायालयानं फार काही कुणाच्याही बाजूने जाईल असा निकाल दिलेला नाही. हे सगळं स्टँड स्टील राहील 11 तारखेपर्यंत अशी ऑर्डर केली. तुमचं एकूण हे सगळं पाहिल्यानंतर प्रायमा फेसी मत काय? हे मुळात मी असं म्हणेन कोर्टाला आता असताना फायनल करावं लागणार आहे. फार वेळ तो भिजत गोंगडं ठेवता येणार नाही. सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करू शकत नाही. ह्याच्या मार्फत माझ्या अंदाजाने सुप्रीम कोर्टाला कन्फर्म निकाल देणं गरजेचं आहे की ते हस्तक्षेप करू शकतात की न करू शकतात. का जसं सुप्रीम कोर्ट जज आहे तसा स्पीकर हा सुद्धा त्या हाऊसचा जज आहे. आणि तिथे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर लॉ एंड्स आपण असताना म्हणतो ते भांडण तिथे मिटलं. तसंच स्पीकर यांनी निर्णय दिला की तिथलं भांडण मिटलं. आणि म्हणून सेपरेशन ऑफ पॉवर्समध्ये बाहेरच्या म्हणजे त्या सभागृहाच्या बाहेरच्या ज्युडिशरीला म्हणजे सुप्रीम कोर्टाला आतलं जे सॉव्हरेन आहे सभागृह जे आहे आणि त्याचा स्पीकर हा असणारा जज आहे सुप्रीम जज आहे त्याच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार संविधानाने दिलाय का? तर अजिबात दिलेला नाही. याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाला या पिटिशनमध्ये कॉन्क्रीटली उत्तर द्यावं लागेल आणि तोच असणारा प्रश्न इथून पुढे ते देशभर लागू होईल त्याच्यामध्ये. एक दुसरा माझा एक महत्वाचा प्रश्न होता आणि तातडीचा खरं या सगळ्या वादामध्ये आता सगळ्यात जास्त उत्सुकता जी आहे ती फ्लोअर टेस्ट पुढे ढकलली आहे की 11 तारखेपर्यंत फ्लोअर टेस्ट होऊ शकणार नाही की त्यांना दरम्यान फ्लोअर टेस्ट कॉल करायचा अधिकार दिलाय सरकारला किंवा एकनाथ शिंदे गटाला? फ्लोअर टेस्ट माझ्या माहितीप्रमाणे फ्लोअर टेस्टवरती कुठेही बंधन नाही त्या सगळ्या याच्यामध्ये. पण बीजेपी ते करणार नाही किंवा हे जे शिंदे गट जो आहे तो आपली वेगळी भूमिका मांडतोय तोही ती फ्लोअर टेस्ट मागणार नाही त्या ह्याच्यामध्ये. याचं कारण की फ्लोअर टेस्ट आलं तर प्रोसिडिंग सुरुवात झाल्या तर सभागृहामध्ये 2च जणांचा असणारा ठराव तो फेटाळला जातो आणि मग यांचा डिस्क्वालिफिकेशनचं सुरुवात होतं. त्या डिस्क्वालिफिकेशनच्या ह्याच्यामध्ये जो सगळ्यात मोठा पेच आहे म्हणजे जी लोक घाबरतात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये की आता जसं कोर्टाने तिथं म्हणतं की सया कसं त्याला सया चेक करण्याचा अधिकार बायलॉजमध्ये आहे स्पीकरला. दुसरं सही करताना त्याची सायकोलॉजी काय होती हेही तपासतं त्याचा अधिकार आहे. तो दबावामध्ये होता का त्याला ड्रग केलं होतं का त्याला अनेक म्हणजे त्या ह्याच्यामध्ये त्यांना बघण्याचा वास्त अधिकार आहे आणि ते बघून त्याला असताना तो मान्य करायचं न मान्य करायचं त्याच्यावरती अवलंबून आहे. तर या सगळ्या कायदेशीर लढाईवरती न्यायालयानं थांबण्याचे आदेश दिलेले. त्याच्यामुळे एकदा गरम झालेलं राजकीय वातावरण काहीसं शांत झालं. दरम्यान काही चर्चा झाल्या आमदार परत आले किंवा नव्या राजकीय घडामोडी काही घडल्या तर चित्र आणखी वेगळं असू शकेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. हा आमचा विजय नाही तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंचा विजय असल्याचं ते म्हटले. दरम्यान एकनाथ शिंदेंनी नेमकं काय ट्विट केलंय आपण ते देखील पाहूया. हा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय
#रिअल शिवसेना विन्स असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलंय. 12 जुलैपर्यंत बंडखोर आमदारांवर अपात्रतेसंदर्भात कोणतीही कारवाई करू नये असे आदेश देत सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाला मोठा दिलासा दिलाय. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ठाण्यामध्ये शिंदे गट समर्थकांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करत शिंदेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी इथे करण्यात आली. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब आहेत. शिंदे साहेब, पहिलाच निर्णय जो आहे तो आपल्या बाजूने आलेला आहे. बघा, प्रत्येक वेळेस सत्याचा हा विजय होत असतो. कितीही कोणीही प्रेशर जरही आणण्याचा प्रयत्न केला तरी हे कोर्ट आहे, हे सुप्रीम कोर्ट आहे. याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या गोष्टी तिकडे कुठलाही खपून घेतला जात नाही आणि आम्हाला अपेक्षित होतं की कोर्ट जो निर्णय येतोय तो बाजूने देईल. जे अपात्र आहेत असं म्हणण्यात आलं होतं, त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. ही नोटीस जी आहे या नोटीसीला कुठेतरी सुप्रीम कोर्टाने चपराक लावली. नक्कीच जी नोटीस दिली होती, नोटीस जर द्यायची असेल तर त्यांना एकतर 14 दिवसाचा जो कालावधी आहे तो कालावधी द्यावा लागतो. यांनी 2च दिवसामध्ये, म्हणजे आज नोटीस, उद्या लगेच अपात्र होणार, लगेच परवा तुम्ही सांगा तुमचं म्हणणं. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी अशाच मला वाटतं वेळ काढण्यासाठी सुरू होत्या. तर वेळ जो आहे तो आता कोर्टाने काढून घेतलेला आहे. जे आमदार आहेत त्यांच्यावरती अपात्रची टांगती तलवार जी आहे ती आता दूर झालेली असं म्हटलं तरी वावटणार नाही. मग आता पुढचे जे आहे, पुढचे फटाके सरकार स्थापन होण्याचे कधी फुटतील आणि त्याचबरोबरीनं कशा रीतीने पुढची रणनीती असेल लवकरच फुटतील, आपल्याला पाहायला मिळेल. आपण सगळ्यांना त्या दिवशी आमंत्रण आहे. नक्कीच लवकरच नवीन सरकारचे फटाके फुटतील. दरम्यान औरंगाबादमध्ये संजय शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर फटाके फोडले. कोर्टात अर्धी लढाई जिंकल्याची प्रतिक्रिया यावेळी या कार्यकर्त्यांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर आदित्य ठाकरेंनी सुनावणीबाबत अभ्यास करून बोलणार असल्याचं म्हटलंय. जे आमदार पळून गेलेत त्यांना भाजप, मनसे आणि प्रहारमध्ये विलीन व्हावं लागणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेले आहेत आणि ज्या आमदारांना परत यायचंय त्यांच्यासाठी दरवाजे खुले असल्याचं देखील आदित्य ठाकरे म्हटले. आदित्य ठाकरेंसोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे जे आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्या आदित्यजी कसं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे पाहताय तुम्ही? अजून मला सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे थोडा अभ्यास करतोय, मग 11 जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे. पण ते काय त्याच्यासोबत आले वाचू. अजूनही बंडखोर आमदार म्हणतात की आम्ही शिवसेनेतच आहोत. कारण काही लोक असे आहेत ज्यांना खरोखर शिवसेनेसोबत राहायचंय आणि त्यांना पळवून नेलेलं आहे. आमदारांशी संपर्क होत पुढचं होतं. काही लोक असे आहेत जे स्वतःहून पळून गेलेले आहेत आणि इतरांना फसवतात की शिवसेनेत राहणार. जे पळून गेलेले आहेत त्यांना भाजपमध्ये किंवा मनसेमध्ये किंवा प्रहारमध्ये विलीन केल्याशिवाय पर्याय नाही. ज्या लोकांना परत यायचं काही संपर्कात आहेत त्यांचे दरवाजे खुले. तर आमदारांनी एक पत्रक काढलंय की हिंदुत्वाची गळचेपी होते, शरद पवारांच्या दावणीला पक्ष बांधलाय. 2.5 वर्ष ज्यांनी मंत्रिपद भोगली, मजा केली, कामं केली की नाही, मला आता खरोखर डाऊट हे लागले कारण एवढं खोटं बोलायला लागले तर आमच्याशी पण सतत खोटंच बोलत असतील. संजय राऊतांना ईडीची नोटीस आली. राजकीय सर्कस झाली आता. चला आता तुझं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे होते, त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की जे काही आमदार आहेत ते परत येऊ इच्छित आहेत आणि त्यांच्या बाबतीत विचार केला जाईल. व्हिडिओ सचिन कुबडेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयावर शिवसेना गंभीरपणे विचार करत असल्याचं अनिल देसाई यांनी सांगितलं. दरम्यानच्या काळात बंडखोर आमदारांची सुरक्षा जशी आहे तशीच ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. आहेत अनिल देसाई, शिवसेनेचे नेते आहेत. सर, ज्या पद्धतीनं सुनावणी झालेली आहे, या सुनावणी जर बघितलं आपण तर काय महत्वाचा दिलासा मिळालाय शिवसेनेला? दिलासा म्हणजे जी प्रोसिजर सुरू आहे, जी डिस्क्वालिफिकेशन वगैरेची, या संदर्भातलं कुठेही हे नाही झालंय. आर्ग्युमेंट जे आहेत त्यांचे, हे आर्ग्युमेंट्सला त्यांना आज 5:30ची वेळ होती, ती 5:30ची वेळ कमी आहे असं त्याने कोर्टाला सांगितलं. कोर्टाने सांगितलं किती वाढवून द्याल, तर आम्ही त्यांना आमच्या काउन्सिलने सांगितलं 2 अजून दिवस देऊ, 2-3 दिवस देऊ. त्यांनी हे केलं की हा खूप कमी पिरियड आहे, आम्हाला व्यवस्थित मिळावा. मग कोर्टाने दोन्ही बाजूचं हे आर्ग्युमेंट बघून त्याने 11 जुलै हे केलं. 18 जुलैला पावसाळी अधिवेशन बोलवलं, त्यात दरम्यान होऊ शकतं तो शिवसेनेची धोका होण्याची शक्यता, कारण की जर विश्वासमत बहुमत प्रस्तावात मागितला तर? आम्हाला माननीय सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे आणि तशा प्रकारच्या गोष्टी आज सगळ्या त्या रेकॉर्डवर आहेत
आणि त्यामुळे 11 जुलैपर्यंत आर्ग्युमेंट होईपर्यंत कुठची गोष्ट नाही. आणि ज्या पद्धतीने सुरक्षा पोहोचवण्याचं स्पष्ट सांगितलं की राज्य सरकारने सुरक्षा अगदी, द्याल, अगदी. शिवसेनेचं सरकार सुरक्षा देईल का? राज्य सरकारने कुठेही सुरक्षा कमी केलेली नाही आहे. सुरक्षा प्रदान जी केली होती ती व्यवस्थित सुरक्षा आहे आणि सुरक्षेच्या बाबतीमध्ये कुठलंही हायगाय करणं किंवा ह्याला जास्त त्याला कमी हे अशा प्रकारचा दुजाभाव नाही. शिवसेनेला वाटतं की धोका होईल असं वाटतं? शिवसेनेला वाटतं या सगळ्या दरम्यान धोका होईल? आता बघूया आता काय काय होतंय काय नाही, ह्या ज्या घडामोडी घडतील त्याप्रमाणे आपण बघू पुढच्या गोष्टी. धन्यवाद. हे होते अनिल देसाई, शिवसेनेचे नेते आहे. यांनी याची स्पष्ट केलंय की आता बघूया काय काय होतंय, पण महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारची बहुमताची चाचणी होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. असं जर काही झालं तर आम्ही कोर्टात येऊ यांनी असे म्हटलंय. नवी दिल्ली प्रदीप दाससह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. दरम्यान सत्ता मिळवण्यासाठी हा भाजपचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. भाजपनं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं देखील पटोले म्हटले. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. नाना पटोले आपल्यासोबत आहेत. नाना, एकनाथ शिंदे गटाला दिलासा दिलाय किंवा दिलासा मिळालाय असं मानलं जात आहे, समाधानी आहात? मला मी काही एकनाथ गटाचं किंवा उद्धव ठाकरे गटाचं काही समर्थन करायला बसलेलो नाही आहे. माझा मुद्दा एकदम स्पष्ट आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने जी काही आज निर्णय घेतलेत त्याला मी पूर्ण वाचून मी त्याच्यावरची योग्य प्रतिक्रिया देणार. मी ते मगाशी सांगितलं, कारण की आखरी न्यायव्यवस्था आणि विधिमंडळ यांचे स्वतंत्र संविधानिक अधिकार आहेत. एक कायदा बनवणार आणि एक कायद्याची अंमलबजावणी करणार, आणि त्याच्यामुळे आज कोर्टाने नेमकं काय त्याच्यामधलं विश्लेषण घेऊन मग हे सगळा वेळ दिलेला आहे हे तपासण्याची गरज आहे. आत्मचिंतन तर केंद्राच्या सरकारने करायला पाहिजे. त्यांनी ज्या पद्धतीनं रोज घटनेच्या विचाराची पाळंमुळं संपवण्याचा प्रयत्न जे करतात त्याचा रोज खून करतात, त्यांना आत्मचिंतन करायचं. महाराष्ट्र सरकारने एका विपरीत परिस्थितीत पहाटे सरकार पडल्यानंतर, पहाटेला सरकार कोणाचं झालं होतं, अंधारात सरकार कोणाचं झालं होतं हे सगळ्यांना माहिती. ते झालं 2.5 वर्ष जुनं. आत्ताचं काय नाना, आत्ताचं काय, कायद्याचं काय ते बोला की. आत्मचिंतन करण्याची आवश्यकता तुम्हाला आहे की नाहीये? कारण लोक तुमचे गेलेले आहेत. ते कशामुळे गेलेले आहेत ते पण सगळ्यांना माहिती आहे. ईडीचा कार्यकर्ता वापरला गेला नसता तर हे कोणीच गेले नसतात. कारण की जे लोक गेलेत आता 3,000 कोटी रुपये त्याच्यावर खर्च करतायत. आता हिंदू संस्कार, हिंदू धर्म एवढा त्याला सस्ता झाला की हिंदू धर्माला 3,000 कोटीमध्ये विकायला निघालेत लोक. मूळ प्रश्न एवढा आहे की धर्माचं नाव करून राजकारण करणारी जी व्यवस्था आज आहे ती व्यवस्थाच खऱ्या अर्थानं या देश डुबायला निघालेली आहे. दिलासा कोणाला भेटला हे तुम्हाला आज कळणार नाही. दिलासा हा महाविकास आघाडीलाच भेटलेला आहे. हे तुम्ही आजच्या याच्याने 11 दिवस काय झडी, ते जंगल, ते पहाड, ती हाटेल, ओके, आता ते कसं होईल ते बघा पुढं. आता व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. यांच्याकडे सांस्कृतिक कार्यमंत्री या पदाचा राज्यभार सोपवण्यात आलेला आहे. एकूण आपण बघितलं या खात्यांवरनं आपल्या लक्षात येतं की ही पहिली कारवाई आहे या मंत्र्यांवर. भले त्यांच्याकडनं ही खाती काढून घेण्यात आलेली नाहीत पण या खात्यांचा जो भार आहे तो या मंत्र्यांकडे सोपवलेला आपल्याला बघायला मिळतोय. विशेष म्हणजे महाराष्ट्र कार्यनियमावली 6A मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की आजारपण किंवा कोणत्याही कारणामुळे जर त्या मंत्र्यांना आपापली कर्तव्य पार पाडता येत नसतील तर मग मुख्यमंत्र्यांच्या अधिकारानुसार त्यांना ती खाती इतर मंत्र्यांकडे सोपवण्याचा अधिकार आहे आणि त्याच अधिकारांचा वापर करत आज या अशा पद्धतीनं मुख्यमंत्री कार्यालय किंवा मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आपल्याला बघायला मिळतोय. रेणुका, अगदी खरंय स्वाती, आणि ही एक मोठी कारवाई, जसं आता आपण उल्लेख केला की एक महत्त्वाची आणि मोठी कारवाई ज्याच्यामध्ये 4 मंत्री आणि 5 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. स्पष्ट संकेत स्वाती याच्यातून.
कारण आता ही लढाई जी आहे ती आता ती पक्षाची अंतर्गत लढाई राहिली नाहीये. ही सरकारविरुद्ध बंडखोर आमदार अशी कारवाई अशी एकूणच लढाई आहे आणि आता ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पण पोहोचलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये पण याच्या विरोधामध्ये जनहित याचिका दाखल झालेली आहे. त्यामुळे हा खूप एक मोठा तिढा होऊन बसलेला आहे आणि ते साहजिकच आहे की मुख्यमंत्री आता आपल्या अधिकारांचा वापर करत आपापल्या पद्धतीनं आपापल्या लोकांना ही शिक्षा देण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. ही तर एक झुळूक आहे असं म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं या सरकारकडनं म्हटलं जातंय की नियमांचा आधार घेत विलिनीकरणाशिवाय या फुटलेल्या आमदारांकडे पर्याय नाहीये आणि त्यामुळे साहजिकच आहे की सरकारमधले मंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री कुठेतरी एका बाजूला शांत असल्याचा शांत राहण्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्या बाजूला ही कायदेशीर लढाई लढतात. आणि ही कायदेशीर लढाई लढत असताना जसं आपण बघितलं की 16 आमदारांच्या निलंबनासंदर्भात एका बाजूला पत्र देण्यात आलेले आहे. त्याच्या संदर्भात सुनावणी होईलच, पण इतर आणखी गोष्टी या याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाच्या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आणि त्याचबरोबर मुंबई हायकोर्टात जी याचिका दाखल झालेली आहे ती साधारणतः ती कुठे ना कुठेतरी या सरकारच्या बाजूने आहे. कारण जे बंडखोर मंत्री आहेत ते या राज्याचं सार्वजनिक हित न पाहता लोकांचं हित न पाहता परस्पर कुठेतरी अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांच्यावर कोर्टानं कारवाई करावी अशा पद्धतीचे निर्देश याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी सरकारच्या बाजूने एक मोठी लढाई सुरू होते आणि विशेष म्हणजे की 7 नागरिकांनी ही याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे एका बाजूला सरकारच्या बाजूने पण एक गट उभा राहताना बघायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला आपण बघितलं कशा पद्धतीने रोष आहे. त्यामुळे या सगळ्याचं आता कुठे ना कुठेतरी एक मोठी लढाई आपल्याला घडताना बघायला मिळते आणि त्या लढाईचाच हा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केलेली दिसते की ही सगळी खाती जी आहेत ती आता उपस्थित असलेल्या आमदारांकडे किंवा आता उपस्थित असलेल्या मंत्र्यांकडे, त्यांचा विशेषतः मंत्र्यांकडे, आमदार म्हणता येणार नाही, मंत्र्यांकडे त्याचा अतिरिक्त भार सोपवण्यात आलेला आहे. याच्यामधले काँग्रेसमधलेही मंत्री फक्त सेनेच्या लोकांकडे देण्यात आलेलं असं नाहीये, तर काँग्रेसमधलेही मंत्री ज्यांच्याकडे अतिरिक्त भार सोपवण्यात आले. स्वाती, खरंय खूप महत्वाची घडामोड आहे, कारण एकीकडे हा कार्यभार आता त्यांच्याकडे देण्यात आले, ही एक महत्वाची घडामोड आणि आणखीन तपशिलासाठी स्वाती आता आपल्यासोबत आहे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आपण पाहतोत महाराष्ट्रामध्ये खरं तर सत्ता संघर्ष सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारचं काउंटडाऊन एक प्रकारे सुरू झालंय आणि याचे प्रत्येक अपडेट न्यूज 18 लोकमत तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. मात्र या सगळ्या बातम्यांमध्ये आता एक वेगळी बातमी, सांगलीतून एक महत्त्वाची बातमी समोर येते. सांगलीच्या म्हैसाळ आत्महत्या प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागलंय. 9 जणांची आत्महत्या नसून हत्याकांड असल्याचं पोलीस तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. दोघांनी विषारी औषध दिल्याची माहिती समोर येते आणि सोलापुरातून 2 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. गुप्तधनासाठी भेटी होत असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. सांगलीच्या म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांनी सावकारी कर्जामधून आत्महत्या केल्याची बातमी खरं तर काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र आता त्यामध्ये वेगळं वळण आल्याचं समोर आलंय. म्हैसाळमधील 9 जणांची आत्महत्या नसून ते हत्याकांड असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे. तर गुप्तधनाच्या हव्यासामधून मयतांमधील काही जणांची आरोपींसोबत भेट होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर याच आरोपींनी कुटुंबातील लोकांना विषारी औषध देत मारल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 20 तारखेला मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला म्हैसाळ गावामध्ये 9 मृतदेह असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये 25 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामध्ये 19 आरोपींना त्याच वेळेस अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना याच्यामध्ये असं लक्षात आलं की 2 आरोपी याच्यामध्ये आहेत ज्यांनी या 9 मृतकांना कुठल्या प्रकारचं विषारी औषध दिलेलं आहे आणि त्यामुळे ही व्यक्ती मृत झालेली आहेत. 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये कुठलं तरी गुप्तधन किंवा अशा प्रकारचं काही कारणामुळे या 2 आरोपींची आणि या 9 लोकांची भेट व्हायची असं प्रथमदर्शनी लक्षात आलेलं आहे.
तर याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आसिफ, म्हैसाळ आत्महत्या प्रकरणाला आता हे वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळतंय. काय सविस्तर तपशील देता येईल? एकूणच बघितलं तर की 20 जून रोजी एकाच कुटुंबातील म्हणजे 2 भावाच्या कुटुंबातील 9 लोकांनी आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. परंतु पोलिसांनी या प्रकरणी पहिल्यांदा 25 लोकांच्यावर गुन्हे दाखल केले होते की सावकारीच्या ह्याच्यातून गुन्हे दाखल करून 18 लोकांना अटक करण्यात आली. परंतु आज पोलिसांनी एक धक्कादायक माहिती उघडकीस केलेली आहे की गुप्तधनापोटी या 9 जणांची हत्या करण्यात आली आहे असं प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे. या प्रकरणी सोलापूर मधल्या 2 जणांना अटक केलेल्या आहेत. हे बंधुगिरी करत असलेल्या गुप्तधनाच्या संदर्भात या ज्या पीडित मुली आत्महत्या केल्यासारखं प्रमोर आलं त्या वनमोरे कुटुंबाची वेळोवेळी त्यांच्याशी गाठभेट होत होती आणि रात्रीच्या वेळी हे गुप्तवेळी येऊन भेटून जात होते आणि परत याच त्यांच्या शेतात काही गुप्तधन आहे असं प्राथमिक अंदाज समोर येतोय आणि त्यानुसार ह्या लोकांना काही पैसे दिले होते आणि त्या पैशाच्या देवाणघेवाणून कर्जापोटी या लोकांचा त्या झाल्याचं प्राथमिक पोलिसांनी माहिती दिलेली आहे. बरं आसिफ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता पुन्हा एकदा वळूयात राज्यातल्या सत्ता संघर्षाकडे. राज्यातल्या सत्ता संघर्षामध्ये मनसे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शिंदे गटाला एखाद्या पक्षात विलीनीकरण करावं लागणार आहे. शिंदे गट मनसेमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि जर तसं झालं तर ती ऐतिहासिक घटना ठरणार आहे. एकनाथ शिंदेंनी आतापर्यंत राज ठाकरेंना 2 वेळा फोन केला. राज ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस करत राजकीय परिस्थितीवरतीही त्यांनी चर्चा केली. शिंदे गटानं एखाद्या पक्षात त्यांचं विलीनीकरण केलं नाही तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. पक्षांतरबंदी कायद्यापासून वाचण्यासाठी एकूण संख्याबळाच्या 2/3 संख्या गटाला आवश्यक असते. अशा वेळी मनसेचा पर्याय निवडल्यास हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार या दोन्ही बाबी शिंदे गटाला मनसेमुळे मिळणार आहेत. जर मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर ही ऐतिहासिक गोष्ट म्हणावी लागेल असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलाय. ते MIM मध्ये सुद्धा जाऊ शकतात, त्यांना कुठेतरी विलीन व्हावं लागेल. ते समाजवादी पार्टीत जाऊ शकतात, बरं का, ते कम्युनिस्ट पार्टीत जाऊ शकतात. पर्याय जर त्यांना आपल्या आमदारक्या वाचवायच्या असतील तर ते अशा पक्षात जाऊ शकतात. पण ज्या शिवसेनेनं त्यांना जन्म दिला, ज्या शिवसेनेनं त्यांचा पाळणा हलवला, ज्या शिवसेनेनं त्यांना सगळं काही दिलं आणि उभं केलं आयुष्यात, त्या शिवसेनेचा द्वेष करून ते अशा एखाद्या पक्षात जायचा विचार करत असतील तरी महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार. शिंदे गटाची मनसेत विलीनीकरण होण्याची चर्चा दीपक केसरकरांनी फेटाळून लावली. आम्हाला ज्या नोटिसा दिलेल्या आहेत आमच्या गटाच्या लोकांना, याच्यामध्ये फक्त 48 तासाची मुदत दिलेली आहे. खरं तर रूल असं सांगतं की ज्या वेळेला तुम्हाला अपात्रतेची नोटीस देण्यात येते ती नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसाची त्याला मुदत असते. त्याच्यामुळे या नोटिसीच्या वैधतेबद्दल आम्ही त्याच्यात तर मुदतवाढ मागणार आहोत, परंतु ही नोटीस सुद्धा बेकायदेशीर आहे. आणि तिसरा भाग असा आहे की तुम्ही फ्लोर ऑफ द हाऊसवर पक्षाच्या व्हीपच्या विरुद्ध कुठली कारवाई केली तरच अट्रॅक्ट होतं डिस्क्वालिफिकेशन, बाहेरच्या कृत्यासाठी नाही. आणि हे स्पष्ट त्या ऍक्ट मध्ये लिहिलेलं आहे. बंडखोरांचं भाजप किंवा प्रहार पक्षात विलीनीकरण झाल्यास त्यांच्या अस्मितेचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा वारसा संपुष्टात येईल. मात्र मनसेमुळे त्यांना हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडता येईल. दीपक केसरकरांनी विलीनीकरणाची चर्चा नाकारली जरी असली तरीही एकंदरीत राजकीय घडामोडी पाहता कोणतीही शक्यता नाकारता येत नाही, हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना हिशेब चुकता करण्याची आयती संधी आली आहे. शिवसेनेनं मुंबई महापालिकेतले मनसेचे 6 नगरसेवक फोडले होते आणि आता अशी स्थिती निर्माण झाली आहे की शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार मनसेमध्ये विलीन होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. मौका सभी को मिलता है. आमची वेळ ज्या वेळेला येईल ना त्यावेळेला ढोंगडं लपून फिरत बसाल महाराष्ट्रभर. जे तुम्हाला करता येऊ शकतं ते मलाही करता येऊ शकतं, एवढं लक्षात ठेवावं. राज ठाकरेंना अखेर मौका मिळालाच. राजकारणात अचूक टायमिंग साधण्यात राज ठाकरे निष्णात आहेत.
विधानसभेत त्यांचा एक आमदार जरी असला तरीही राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय नेते हे राज ठाकरेच आहेत. सध्या राजकारणाचा खेळ झालाय आणि नियतीनं राज ठाकरेंना फुलटॉस दिलाय. शिवसेनेनं मनसेचे 6 नगरसेवक फोडले होते. आता राजकीय सिक्सर ठोकून शिवसेनेचे बंडखोर आमदार मनसेत विलिनीकरण करण्याची संधी राज ठाकरेंना मिळाली. मुंबईत मनसेनं शिवसेनेची खिल्ली उडवण्यास सुरुवात केलेली आहे. मनसेचे चांदिवली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी शिवसेनेला बॅनर्सच्या माध्यमातून डिवचलंय. त्यावेळी माझ्या राजसाहेबांचे नगरसेवक फोडलेत, आता कसं वाटतंय असा जिव्हारी लागणारा प्रश्न त्यांनी विचारलाय. एकंदरीतच मनसेला मोठा राजकीय मौका मिळालाय. आता राज ठाकरे मौके पे चौका मारणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. कल्याण खातं हे संदीपान भुमरे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. तसंच हमी फलोत्पादन खातं हे शंकर गडाख यांच्याकडे देण्यात आलेलं आहे आणि उदय सामंत यांचं जे खातं आहे ते उच्च आणि तंत्र शिक्षण जे आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. त्यामुळे 4 मंत्र्यांची 4 कॅबिनेट मिनिस्टरची आपण ही खाती बघितली कुणाकुणाकडे देण्यात आलेली आहेत. आणि राज्यमंत्री जे आहेत त्यांची आपण बघतोय आता शंभूराज देसाई यांच्याकडचं, संजय बनसोडे यांच्याकडचं, त्याचबरोबर विश्वजित कदम यांच्याकडे हे खातं देण्यात आलेलं आहे. राज्यमंत्री नियोजन, कौशल्य विकास आणि उद्योजकता हे बंटी पाटील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. राजेंद्र यड्रावकर यांच्याकडचं खातं जे आहे विश्वजित कदम यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य, कुटुंब याचं राज्यमंत्री पदाचा हे होता. तर प्राजक्त तनपुरे यांच्याकडे राज्यमंत्री वैद्यकीय शिक्षण आणि वस्त्रोद्योग देण्यात आलेला आहे. बंटी पाटील यांच्याकडे जर आपण बघितलं तर अन्न आणि औषध प्रशासन देण्यात आलेले आहे. आणि अदिती तटकरे यांच्याकडे सांस्कृतिक कार्यमंत्री या पदाचा राज्यभार सोपवण्यात आलेला आहे. एकूण आपण बघितलं या खात्यांवरनं आपल्या लक्षात येतं की ही पहिली कारवाई आहे या मंत्र्यांवर. भले त्यांच्याकडनं ही खाती काढून घेण्यात आलेली नाहीत, पण या खात्यांचा जो भार आहे तो या मंत्र्यांकडे सोपवलेला आपल्याला बघायला मिळतोय. विशेष म्हणजे महाराष्ट्र कार्यनियमावली 6A मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की आजारपण किंवा कोणत्याही कारणामुळे जर त्या मंत्र्यांना आपापली कर्तव्य पार पाडता येत नसतील तर मग मुख्यमंत्र्यांच्या अधिकारानुसार त्यांना ती खाती इतर मंत्र्यांकडे सोपवण्याचा अधिकार आहे. आणि त्याच अधिकारांचा वापर करत आज या अशा पद्धतीनं मुख्यमंत्री कार्यालय किंवा मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आपल्याला बघायला मिळतोय. रेणुका, अगदी खरंय स्वाती. आणि ही एक मोठी कारवाई, जसं आता आपण उल्लेख केला की एक महत्वाची आणि मोठी कारवाई ज्याच्यामध्ये 4 मंत्री आणि 5 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. स्पष्ट संकेत स्वाती याच्यातून. कारण आता ही लढाई जी आहे ती आता ती पक्षाची अंतर्गत लढाई राहिली नाहीये. ही सरकारविरुद्ध बंडखोर आमदार अशी कारवाई, अशी एकूणच लढाई आहे. आणि आता ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पण पोहोचलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये पण याच्या विरोधामध्ये जनहित याचिका दाखल झालेली आहे. त्यामुळे हा खूप एक मोठा तिढा होऊन बसलेला आहे. आणि ते साहजिकच आहे की मुख्यमंत्री आता आपल्या अधिकारांचा वापर करत आपापल्या पद्धतीनं आपापल्या लोकांना ही शिक्षा देण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. ही तर एक झुळूक आहे असं म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं या सरकारकडनं म्हटलं जातंय की नियमांचा आधार घेत विलिनीकरणाशिवाय या फुटलेल्या आमदारांकडे पर्याय नाहीये. आणि त्यामुळे साहजिकच आहे की सरकारमधले मंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री कुठेतरी एका बाजूला शांत असल्याचा, शांत राहण्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्या बाजूला ही कायदेशीर लढाई लढतात. आणि ही कायदेशीर लढाई लढत असताना जसं आपण बघितलं की 16 आमदारांच्या निलंबनासंदर्भात एका बाजूला पत्र देण्यात आलेले आहे. त्याच्या संदर्भात सुनावणी होईलच, पण इतर आणखी गोष्टी या याचिकेमध्ये, सुप्रीम कोर्टाच्या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आणि त्याचबरोबर मुंबई हायकोर्टात जी याचिका दाखल झालेली आहे ती साधारणतः ती कुठे ना कुठेतरी या सरकारच्या बाजूने आहे. कारण जे बंडखोर मंत्री आहेत ते या राज्याचं सार्वजनिक हित न पाहता, लोकांचं हित न पाहता परस्पर कुठेतरी अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांच्यावर कोर्टानं कारवाई करावी अशा पद्धतीचे निर्देश याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी सरकारच्या बाजूने एक मोठी लढाई सुरू होते. आणि विशेष म्हणजे की 7 नागरिकांनी ही याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे एका बाजूला सरकारच्या बाजूने पण एक गट उभा राहताना बघायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला आपण बघितलं कशा पद्धतीने
ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी. राज्यात सत्ता संघर्ष सुरू असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं समन्स बजावलंय. पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीनं राऊतांना हा समन्स बजावलेला आहे. ईडीनं संजय राऊतांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. ईडीनं त्यांना उद्या म्हणजेच मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र आपल्याला उद्या चौकशीसाठी हजर राहता येणार नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. उद्या माझी अलिबागला सभा आहे आणि इतरही अनेक ठिकाणी सभांचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे मंगळवारी मी त्या सभेला जाणार आहे. तसंच ईडीकडे वेळ मागणार असल्याचं देखील राऊत यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान या सगळ्या संदर्भात संजय राऊत यांनी ट्विट केलेला आहे. मला आताच समजलं ईडीनं मला समन्स पाठवलंय. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत आणि मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. मात्र माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही. या मला अटक करा असं ट्विट संजय राऊत यांनी केलंय. माझी तयारी आहे शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी अशा प्रकारच्या कोणत्याही बनावट कारवाईनं माझी मान कापली तरी मी गुवाहाटीला जाणार नाही, मी गुडघे टेकणार नाही, मी तुरुंगात जाणं पसंत करीन. खोट्या या अशा प्रकरणामध्ये काय करायचं ते करू. अजून जर त्याला कुठले माझ्यावरती खोटे खटले दाखल करायचे असतील तरी माझी तयारी आहे. शिवसेनेचा वाघ आहे. उद्या मी जाऊ शकत नाही. कारण उद्या माझी अलिबागला सभा आहे. उद्या माझं शेड्यूल आहे अलिबागला माझी सभा आहे. उद्या माझी अलिबागला सभा आहे आणि त्या सभेला मला जावं लागेल आणि मला असं वाटतं मी त्या सभेसाठी जाईन. शिवसेनेचा वाघ आहे. बाळासाहेब ठाकरेंबरोबर 30 वर्ष काम केलं. शिवसेनेचा नेता आहे. लढाऊ अशा सामनाचा मी संपादक आहे. काय करणार, माझं मनोधैर्य ते खच्ची करू शकणार नाही. जिथे असेल तिथून मी शिवसेनेसाठी लढत राहील. पाहू काय हो. आणि आता एक मोठी बातमी. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे बहुमत सिद्ध करण्यास सांगणार असल्याचं कळतंय. महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सांगणार आहेत. राज्यपाल स्वतः देखील विश्वासदर्शक ठराव मांडू शकतात आणि या संदर्भात सरकारला विचारणा करू शकतात. एकनाथ शिंदे गट गैरहजर राहिला तरी देखील भाजपकडे पुरेसं संख्याबळ आहे. त्यामुळे शिंदे गट अनुपस्थित राहिलं तर गणित कसं असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण हे संख्याबळ पाहूयात. भाजप आणि मित्रपक्ष मिळून 113 असं संख्याबळ भाजपकडे आहे. तर बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आहेत. शेकापचं 1 संख्याबळ आहे. त्यानंतर शिंदे गटात 10 अपक्ष आमदार आहेत आणि इतर 2 अपक्ष असं 129 संख्याबळाचा भाजप दावा करू शकतं अशी सूत्रांकडून सध्या माहिती मिळते. तर शिंदे गट गैरहजर असल्यास बहुमताचा आकडा हा 125 होईल. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, आपण या क्षणाची अतिशय मोठी बातमी खरं तर पाहतोय. राज्यपाल आता बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतं महाविकास आघाडी सरकारला. हो, आपण जर पाहिलं असेल तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पुढच्या 12 तारखेपर्यंत आमदारांना निलंबित करता येणार नाही आहे. मात्र या 12 तारखेपर्यंत राज्यामध्ये आणखी काही राजकीय घडामोडी घडू शकतात. स्वतः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बहुमत सिद्ध करण्यासंदर्भामध्ये राज्य सरकारला त्या प्रकारच्या सूचना देऊ शकतात. विशेष या ठिकाणी अधिवेशन बोलवण्याची देखील ते मागणी करू शकतात. आणि जर अशी मागणी केली गेली आणि त्यामध्ये जर एकनाथ शिंदे गट ॲबसेंट राहिला तर
एकनाथ शिंदे गटाचे जवळपास 39 आमदार हे अनुपस्थित राहतात. 39 आमदार अनुपस्थित राहिले तर बहुमतसाठी फक्त 125चा आकडा लागतो. 125 जर या ठिकाणी संख्या काढायची म्हटली तर भाजपाकडून आपण जर आकडेवारी जी समोर येते ते आपण सुरुवातीला प्रेक्षकांना सांगूया. भाजपाची जर आपण पाहिले तर आता भाजपा आणि मित्र पक्ष मिळून 113 आमदार आहेत. बहुजन विकास आघाडीने जर पाठिंबा दिला तर त्यामध्ये 3च्या आकड्यांची आणखी भर होणार आहे. शेकापाचे 1 आमदार आहेत आणि एकनाथ शिंदे गटामध्ये जे अपक्ष आहेत त्यापैकी 10 अपक्ष हे भाजपाच्या संपर्कामध्ये आहेत. त्यामुळे भाजपाचा हा आकडा आपल्याला 129 वर जाताना पाहायला मिळू शकतो. त्यामुळे भाजपा 125चा आकडा हा आरामात ओलांडू शकते आणि भाजपा 129 वर पोहोचू शकते. ह्या आकडेवारींचं गणित यासाठी आपण सांगतोय. राज्यसभा निवडणूक असेल, विधान परिषद निवडणूक असेल किंवा आता बहुमत सिद्ध करण्यासाठी हा एक नवा पर्याय समोर येत असेल. ह्या आकड्यांच्या गणितामध्ये फडणवीस किती चाणक्य आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र राज्याने पाहिलेलं आहे. त्यामुळे आता जर एकनाथ शिंदे गट अनुपस्थित राहिला आणि एकनाथ शिंदे गटाचे 39 आमदार ॲब्सेंट राहिले, मतदाना दिवशी येऊ शकले नाहीयेत, काहीतरी त्यांनी एक कारण सांगितलं तर बहुमत सिद्ध करण्यासाठी 125 आमदारांची आवश्यकता लागणार आहे. भाजपा, मित्रपक्ष, अपक्ष, बहुजन विकास आघाडी आणि शेकापा हे सगळे मिळून भाजप आघाडी 129 म्हणजे या सगळ्या सत्ता संघर्षात आता भाजप बाजी मारणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यासोबतच या सगळ्या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.